माननीय अभिमन्यूजी पवार आमदार औसा विधानसभा यांना विनंती आहे की आपणही आपलं मनोगत व्यक्त करावं. सियावर रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, बोलो सब संतन की. सद्गुरु चरणी कोटी कोटी प्रणाम. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुमौलींचा आशीर्वाद घ्यायला मंचावरील मंडळीसह आपण सर्वजण या ठिकाणी आलात. या भावपूर्ण अशा भक्तिमय कार्यक्रमाला उपस्थित जगद्गुरु श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज, आदरणीय मंत्री उदयजी सामंत साहेब, आदरणीय मंत्री गिरीशजी महाजन साहेब, आदरणीय नाना पटोले साहेब, आमचे मित्र आदरणीय मंगेशदादा चव्हाण, प्रशांतजी यादव, या निमित्तानं उपस्थित अनिरुद्धजी कांबळे, प्रवीणजी केने, सोनलताई घात, उद्योजक आमचे श्री जैन साहेब, आपल्या नाणीचे सरपंच विनायक शिवगणजी, आमच्यासोबत आलेले आमचे या आदरणीय महाराजांच्या अत्यंत जवळचे असलेले ओमकारजी नाईक, उमेशजी डांगे, बाबूसेठ महाप, खरटमल्ले मॅडम, आमचे जीवन देसाई, मंचावरील सर्व मान्यवर मंडळी आणि समोरील सगळे भक्तिगण, आज या भक्तीच्या सागरामध्ये आपण सर्वजण तुडुंब वाहत भिजलेले आहोत. वरुण राजाही तितकाच तुमच्यावर आशीर्वाद देतो जितके महाराज गुरुजी माऊली आपल्याला देत आहेत. मी संपूर्ण अनेक मंदिरामध्ये जाण्याचा योग येतो, आध्यात्मिक ठिकाणी जाण्याचा योग येतो, पण शिस्त जर कुठं पाहायला मिळत असेल, मला कुण्या देवस्थानाला कमी लेखायचं नाही किंवा नाव ठेवायचं नाही, पण खऱ्या अर्थानं शिस्त कुठं पाहता मिळत असेल तर शेगाव आणि नाणीज या दोन ठिकाणी शिस्त प्रचंड पाहायला मिळते. गुरुमौलींचा तर माझ्यावर विशेष प्रेम आहे, अधिकारही आहे. माझ्या विनंतीवरून माऊली माझ्या कारखान्याला आपला पदस्पर्श झाला आणि कारखाना अविरत चालू आहे. आपल्या पदस्पर्शाने माझं घर पण पावन झालेलं आहे. पहिल्यांदा आपण माझ्या घरी आलात त्याबद्दल या ठिकाणी मी आपल्या मनातून आभार मानतो. खरं म्हणजे आजचा दिवस हा महर्षी वेदव्यासांचा जन्मदिन पण आपण साजरा करतो आणि आषाढी पौर्णिमेच्या या दिवसाचं एक आगळंवेगळं महत्त्व या निमित्तानं आहे. आजचा एक पावन दिवस आहे आणि या पावन दिवशी आपण सर्वजण जिथे या ठिकाणी अध्यात्म, संस्कार, परमभक्ती, श्रद्धा, शिस्त, माणुसकी हा संगम घडणारी भूमी आहे. खरं म्हणजे वाळवंटामध्ये नंदनवन तयार केलेलं महाराज आम्ही हे डोळ्यानं पाहतोय. एका वाळवंटामध्ये इतकं मोठं नंदनवन, प्रसन्न नंदनवन, या ठिकाणून जावंच वाटत नाही माघारी, अशा प्रकारचं नंदनवन आपण या ठिकाणी तयार केलं आहे. म्हणून मी आपलं मनातून या निमित्तानं आभार मानतो. अनेक वेळा गुरुजींचं दर्शन मला घेण्याचा योग आला आणि आज ही मी असंही येणारच होतो, पण गुरुमौलींचा पुन्हा आदेश आला, तुला यावंच लागणार आहे, म्हणून मी अगदी गुरुजी आलो आणि आपला दर्शनाचा मला लाभ झाला. खरं म्हणजे गुरुचं स्थान आपल्या संस्कृतीमध्ये एक आदराचं स्थान आहे. आईवडिलांनंतर आपण जर कुणाला मानतो तर गुरुला मानतो. गुरु म्हणजे फक्त शिक्षक किंवा शिकवणारा गुरु नाही आहे, तर अंधारातून प्रकाशाकडं नेण्याचा भक्ती मार्ग दाखवणारे हे गुरु असतात, आध्यात्मिक गुरु. म्हणून गुरुचं स्थान एक वेगळं स्थान आहे. म्हणूनच म्हणतात की गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. खरं म्हणजे भारतीय संस्कृतीमध्ये तर देवापेक्षाही गुरुला आढळ स्थान दिलेलं आहे. म्हणून संत कबीर म्हणतात, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपल्या गोविंद देव बताय. अर्थ असा की गुरु हे आपल्याला परमेश्वराकडं पोहोचण्याचा मार्ग हा गुरु आहे. गुरु हे ब्रीच आहेत, आपल्याला परमेश्वराकडे नेण्याचा एक मध्य मार्ग आहे. म्हणून गुरुचं स्थान हे अत्यंत महत्त्वाचं स्थान या निमित्तानं आपल्याला दिसून येईल. खरं म्हणजे माऊलींचं फक्त काही आध्यात्मिकच काम आहे असं नाही, माऊलींनी सगळ्याच भूमिकेला स्पर्श केलेला आहे. खरं म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणतो, अष्टपैलूच्या पुढे शब्द महाराष्ट्र डिक्शनरीमध्ये नाही आहे.
मराठीमध्ये. म्हणून अष्टपैलूवर थांबू आपण, पण आपले विविध पैलू आम्हाला या निमित्तानं बघायला मिळतात. म्हणजे शासकीय सेवेच्या बरोबरीनं आपली सेवा आहे. म्हणजे ॲम्ब्युलन्स शासनाची कदाचित पोचेल न पोचेल, पण आपली ॲम्ब्युलन्स ताबडतोब पोचते. आणि आतापर्यंत अनेकांचं साधारण 32,208 रुग्णांचं प्राण आपल्या हातून वाचलेलं आहे. आपलं रक्तदान असेल, अवयवदान असेल, नेत्रदान असेल, हे सगळे रक्तदानाचे जर किती विक्रम आपण केले. 1,71,000 बाटल्या रक्त आपण मागच्या वर्षी तयार केला, गोळा केलेला आहे. आणि आपण हाक दिली तर बघितलं आत्ता म्हणजे वर्ल्ड रेकॉर्ड गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड झाला असतं. 1 मिनिटामध्ये किती वृक्ष लावायचे याचं एक वर्ल्ड रेकॉर्ड काल तयार झालेलं महाराज आपल्या ह्याच्यात. पण आपण वर्ल्ड रेकॉर्ड गेलं नाही आपण तिकडं. खरं तर ते वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपण हे केलं पाहिजे, नोंद केली पाहिजे, असंही या निमित्तानं माझं मत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काम, हिंदू धर्म खरं तर 15 वर्षापूर्वी माऊलींनी हाक मारली होती, हिंदू खतरे में है. या भारताच्या इतिहासामध्ये एखाद्या आध्यात्मिक गुरूनं हाक मारली हिंदू खतरे में है, ते म्हणजे गुरु माऊली आहेत, पहिल्यांदा हाक मारलेली. त्यामुळे हिंदू एकवटला, हिंदू एक झाला. आणि सनातन धर्माची व्याख्या आत्ता आपण व्हिडिओमध्ये पाहिली. सनातन धर्म म्हणजे काय, सनातन धर्माला काय अपेक्षित आहे, सेवाच अपेक्षित आहे. अध्यात्माबरोबर समाजसेवा ही आपल्याला या निमित्तानं दाखवून दिली. आणि हिंदू धर्म सोडून गेलेले साधारण 1,56,000पेक्षा जास्त कुटुंबांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये आणण्याचं एक विक्रमी काम या निमित्तानं गुरुमाऊलींच्या माध्यमातून झालेलं आहे. आता अलीकडच्या काळामध्ये गुरुमाऊलींच्या माध्यमातून CBSE सेवाही आपल्याला शिक्षणही सुरू झालेलं आहे. आणि दुर्बल घटकाचं पुनर्वसन आपण सुद्धा शासकीय, आम्ही जरा कधी कमी पडू पाड्यावर जायला, वस्तीवर जायला, पण आपले अनुयायी त्या ठिकाणी अगोदर पोचतात. आणि या निमित्तानं दुर्बल घटकाचं पुनर्वसन असेल. आणि व्यसनमुक्तीच्या बाबतीमध्ये तर मी ठाम सांगतो की माझ्या जिल्ह्यामध्ये किमान 25,000 लोकांनी व्यसन सोडलेलं आहे. आमच्या लातूरची खूप लोक या ठिकाणी आलेली आहेत, मला माहिती आहे. त्यामुळं मी तुमचं खरं तर मनातून दंडवट घालतो महाराज तुम्हाला गुरुमाऊली, की व्यसनामुळं आपण बघितलं आत्ता आपण रोजगार देत आहे. आणि रोजगार देताना रोजगार एक देतोय, पण 4 जणांचं जीवन त्या ठिकाणी चालणार आहे, चारित्र्य चालणार आहे असं आपण सांगितलं. एक व्यसनातून बाहेर काढतोय तर अनेक कुटुंब त्या ठिकाणी वाचतायत. म्हणून व्यसनमुक्ती हा कार्यक्रम आपला अत्यंत लक्षणीय कार्यक्रम या निमित्तानं मानतो. त्याचबरोबर पाणी अडवा पाणी जिरवा. अलीकडच्या काळामध्ये औसा आणि तुळजापूर आमच्या भागाचा विचार केला तर आज आमच्याकडे माऊली पेरणी झालेली नाही, कसलाही पाऊस नाही. म्हणून तुमचं पाणी अडवा पाणी जिरवा हे अभियान माझ्या तालुक्यामध्ये तुम्ही राबवावं अशी विनंती मी तुम्हाला या निमित्तानं करणार आहे. बोलणारी मान्यवर मंडळी खूप आहे, त्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही. पण आपले एक मात्र नक्की सांगेल, या ठिकाणी 2 मंत्री कॅबिनेटमध्ये बसणारे 2 मंत्री या ठिकाणी आहेत. गुरुमाऊलींना महाराष्ट्र भूषण पुरस्कार आपण मिळवून द्यावा ह्या दोन्ही कॅबिनेट मंत्र्यांना मी विनंती करतोय. तमाम अनुयायाच्या वतीनं मीही माननीय मुख्यमंत्र्याकडे साकडं घातलेलं आहे की गुरुमाऊली हे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं भूषण आहे आणि त्यांना आता टेक्निकली महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरवान्वित करावं अशी विनंती आपल्या दोन्ही मंत्री महोदयांना या निमित्तानं करतो. जय सियाराम. धन्यवाद साहेब.